हाय, तर तुम्हाला माहितीच आहे मी केरळला आलेली. सो आज आम्ही मुंबईला जायला निघालेलो. बाय बाय केरला, भेटू नेक्स्ट टाईम. तर मामाने कार वगैरे काढली, आम्ही कारमध्ये बसलो आणि आम्ही निघालेलो त्रिशूर स्टेशनला जायला, कारण की आमची ट्रेन त्रिशूर स्टेशनवरनं होती. आम्ही त्रिशूर स्टेशनला पोचलो आणि आमची ट्रेन 15 मिनटं लेट होती. त्यामुळे असंच टाईमपास करत जरा बसलेलो. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही सगळं सामान वगैरे अरेंज केलं आणि बसलो ट्रेनमध्ये. आणि बघता बघता रात्र झाली आणि आम्ही जरा असंच मिररजवळ जाऊन टाईमपास केला. खूप कंटाळा आलेला, कारण बसून बसून, आणि आम्हाला अजून उद्याचा दिवस काढायचा होता. सो मग जेवणाला आम्ही कप नूडल्स मागवलेले. खूप बेकार होते, कधीच तुम्ही घेऊ नका ते नूडल्स. ना चव ना ढव, काहीच नव्हतं त्याला. तर मी तसंच ते फेकून दिले आणि मी पिझ्झा मागवायचा ठरवला. माझा मंगळूर स्टेशनला पिझ्झा येणार होता, तर ट्रेन लेट झाल्यामुळे तो पण कॅन्सल झाला. तर आम्ही असेच झोपलो. मावशी पण झोपली आणि मी पण गेली वर झोपायला. लाईट वगैरे सगळं बंद करून आम्ही मस्त झोपून गेलो. सकाळी उठताच पोटात एवढे कावळे ओरडत होते की सकाळ सकाळ आम्ही खायला बसलेलो आणि रत्नागिरीला आलेलो आम्ही. मस्त रत्नागिरीचे 2 वडापाव टाकलेले पोटात, तेव्हा जरा बरं वाटलं. टनलमध्ये आमची गाडी होती आणि मस्त आम्ही एन्जॉय करत होतो बाहेरचा जरा रत्नागिरीचा. आणि मग आम्ही रोहाला पोचणार होतो आणि मग रोहाला पोचून मम्मी पप्पाने डब्बा आणलेला, मस्त कोळंबी भाकरी वगैरे असं पोटभर खाल्लं. आणि मग आम्ही बघता बघता मुंबईला पोचलो. लोकमान्य टिळक टर्मिनल्सनं आमची ट्रेन थांबणार होती आणि 25 तास ट्रेनमध्ये बसून खूप कंटाळा आलेला, वैताग आलेला खूप. त्यामुळे आम्ही पोचलो स्टेशनला, रिक्षा वगैरे पकडली आणि मग जात होतो गोरेगावला. तर रिक्षामध्ये बसून मस्त गेलो आणि आता आम्ही पोचणारच होतो थोड्या वेळात. सो ब्लॉग आपण इथेच एंड करूया. बाय बाय गाईज. आणि कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.